आध्यात्मिक प्रक्रियेला नेहमीच एक प्रवास असं म्हटलं गेलंय. प्रवासाचा अर्थ म्हणजे निरंतर बदल. प्रवासाचा अर्थ हा आहे की जीवनाव्यतिरिक्त इतर कशातही मूल्य न शोधणे. प्रवासाचा अर्थ हा आहे की तुम्ही कुठेतरी जात आहात, नेहमीच. याने फरक पडत नाही की एखादी गोष्ट किती चांगली वाटत आहे. ती कितीही चांगली भासत असली तरी तुम्ही तिथं तुमची मुळं रुजवत नाही. सतत पुढे जाताय. तर जो सतत प्रवासात असतो तो प्रत्येक गोष्टीवर प्रेम करायला आणि आनंद घ्यायला शिकतो, पण वाटेत काहीही गोळा करत नाही. आणि हा पाया आहे आध्यात्मिक मार्गावर असण्याचा, की अनुभवाने तुम्ही अनेक गोष्टींना स्पर्श करता, पण कशालाही धरून ठेवायचा प्रयत्न करत नाही. सर्वात आरामदायी जागेपासून ते अगदी ओसाड वाळवंटापर्यंत तुम्ही प्रवास करत राहता. Doesn't make sense. ज्याला स्वतःच्या जीवनात आराम सापडला आहे, ज्याने आरामाच्या जागा शोधल्या आहेत, त्याला या प्रवासाचा अर्थ कधीच समजणार नाही. तर हा प्रवास म्हणजे फक्त भटकं जीवन आहे का? नाही. आपण आपली मुळं एकाच गोष्टीत रुजवली पाहिजेत. बाकी सर्व गतिमान असायला हवं. पहा, पृथ्वी फिरत आहे. तिच्या जीवनात एक गोष्ट निश्चित आहे की ती फक्त सूर्याभोवतीच फिरेल. कधीही ती तिच्या कक्षेत एका जागी एका क्षणापेक्षा देखील जास्त थांबत नाही. तर हा एक प्रवास आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे. जर ती एक गोष्ट निश्चित नसेल तर ती एक विनाशकारी प्रक्रिया बनते. तर एक गोष्ट निश्चित केली पाहिजे. मी कुठे चाललो आहे? माझ्या जीवनात सर्वोच्च प्राधान्य काय आहे? ही एक गोष्ट निश्चित आहे. बाकी सर्व काही बदलासाठी खुलं असलं पाहिजे. बाकी सर्व काही बदलासाठी मुक्त असलं पाहिजे.